नमस्कार, मी वृषाली पाटील TV9 विशेषमध्ये आपलं स्वागत करते। याआधी अनेकदा समज देऊनही अजित पवारांचे आमदार संग्राम जगताप यांची चिथावणीखोर भाषा थांबलेली नाही आणि त्यामुळे आता कारणे दाखवा नोटीस जाणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। मात्र दादांबरोबर छगन भुजबळ, हसन मुश्रीफांसारखे इतर नेते जगतापांवर मौन का आहेत हा देखील प्रश्न आहे। सत्तेतीलच काही नेते सध्या धर्मावरून चिथावणीची विधानं करतायत आणि दुसरीकडे त्या विधानांचा निषेधही त्यांचे सत्तेतीलच वरिष्ठ नेते करतायत। विधानसभा निवडणुकीनंतर हिंदुत्व जागं झालेल्या संग्राम जगताप यांची वादग्रस्त विधानांची मालिका अजूनही सुरूच आहे आणि दुसरीकडे यशवंतराव चव्हाणांचा विचार सांगणारे अजितदादा सुद्धा आपण जाब विचारलाय, कारणे दाखवा नोटीस दिल्याचं वारंवार सांगतायत। आता दीपावलीच्या निमित्तानं देखील इथं आता बाजारपेठ आहे। मी तुम्हाला सर्वांना विनंती करल, जो जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करल ते एक लक्षात घ्या, तर ती खरेदी करत असताना आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्यातला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे। अशा प्रकारची दीपावली आपण प्रत्येकाने साजरी करावी। नाहीतर काय कोणतरी दाऱ्या कुरवळतो ते सांगाल असं काही नसतं, ते खोटं असतं। पण आपल्याच खरेदीतनं आपल्याच माणसाची दीपावली चांगली साजरी झाली पाहिजे याची विचार आपण प्रत्येकाने समाजामध्ये करणं गरजेचं आहे। त्यांनी अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे। आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत। एकदा पक्षाची ध्येय धोरणं ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून जर कुठलाही खासदार, आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही। त्याची जी भूमिका आहे, त्याचे जे विचार आहेत ते पक्षाला अजिबात मान्य नाही। मी ऐकला इथे आता अजित पवारांनी त्यांना नोटीस पाठवतो म्हणतायत, त्याच्या मानगुटीवर सध्या हिंदुत्वाचं भूत बसलेलं आहे आणि अशा प्रकारे विष कालवण्याचं काम तो करतो। संग्राम जगताप जे आहे ते काय बोलले जरा मला एकदा चर्चा करावी लागेल, कारण मी आज बघितलं नाही, मी बघून बोलतो। एकीकडे केंद्र सरकार ऑपरेशन सिंदूर वेळी ओवैसींना जगभरातल्या शिष्टमंडळात भारताची बाजू मांडण्यासाठी स्थान देतं। दुसरीकडे त्याच भाजप आणि महायुतीतले महाराष्ट्रातले नेते काही जण भारतातच राहून भारताला विरोध करत असल्याचं म्हणत MIM वर टीका करतायत। भाजपचे मंत्री बावनकुळे आमचा पक्ष सर्व धर्मांना मानणारा असल्याचा दावा करतायत, तर दुसरीकडे त्यांचेच मंत्री नितेश राणे यांची विधानं तर सर्वांसमोरच आहेत। केंद्रात 11 वर्षांपासून आणि राज्यात 3 वर्षांपासून भाजपसह महायुतीचं सरकार आहे। भाजपच्या काही नेत्यांच्या दाव्यानुसार हिंदुत्ववादी सरकार महाराष्ट्रात सत्तेत आलंय, मात्र त्यांच्याच नेत्यांच्या पुढाकारात याच महाराष्ट्रात 3 वर्षांपासून हिंदू आक्रोश मोर्चेही निघतायत। लँड जिहाद, लव जिहाद सारखे आरोप सत्तेतीलच नेते सभांमधून करतात। मात्र जर हे खरं असेल तर तुमचंच सरकार कायदे का करत नाही असाही सवाल उपस्थित होतोय। तुर्तास वारंवार समज देऊन सुद्धा जसं पडळकरांच्या वादग्रस्त विधानाचा सिलसिला थांबत नाही, त्याचप्रमाणे अजित पवार गटात सुद्धा दादा एकीकडे आपल्या आमदाराचा निषेध करतात आणि दुसरीकडे त्यांचाच आमदार धर्मावरून चिथावणीची विधानं करतो। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।